आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर योगेश गवात्रे सर, जे रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही फ्रंटवर कामं अतिशय उत्तमरित्या करतात गेल्या काही वर्षांपासून. त्यांच्याबरोबर त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या एकंदर प्रवासाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी बोलणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आला? सर, माझी शाळा म्हटलं म्हणजे जिल्हा परिषद शाळा, आमची प्रायमरी शाळा जी होती जिल्हा परिषद शाळा. त्याच्यानंतर माझं हायस्कूलचं जे शिक्षण झालेलं आहे गाडगे महाराज विद्यालय बेळगाव इथून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव इथनं इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आणि मग 2003ला माझा डिप्लोमा कम्प्लीट झाला. त्याच्यानंतर मग मी जॉब करायला सुरुवात केली, कारण थोडंसं कसं डिप्लोमा झाल्यानंतर अर्निंग आणि लर्निंग ह्याच्याकडे आम्ही थोडासा जास्त भर दिला होता. आणि नंतर मग मी तब्बल 10 वर्षानंतर मग मी माझ्या डिग्रीला ऍडमिशन घेतली व्ही कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मलकापूर इथून. मी 2016ला माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केला. हा, आणि मग त्याच्यानंतर थेट प्रॅक्टिस कुठं केली का? नाही, मी 2003 पासनं म्हणजे जॉब करत होतो. माझा पहिला जॉब होता पुण्याला, अथर्व एंटरप्राइजेस म्हणून कंपनी होती. अहमदनगरला माझी पोस्टिंग होती IRDP प्रोजेक्टला. आणि त्याच्यानंतर मग मी इकडं गावाकडे आलो आणि इथं मग JV कुलकर्णी म्हणून एक मलकापूरला कंपनी आहे, तिथं मी माझा जॉब चालू केला. तिथं मलकापूर बुलढाणा चिखली रोडचं वाईडनिंग आणि डेव्हलपमेंट ह्या पद्धतीचं काम होतं. म्हणजे आधी खूप छोटा रस्ता होता तो. हा, मग तो डेव्हलप करून आम्ही त्याला 2 लेन मध्ये कन्वर्ट केला. व्हेरी गुड. हा, आणि त्याच्यानंतर मग मी याला SMS इन्फ्रास्ट्रक्चर नागपूर म्हणून जी कंपनी आहे तिथे जॉईन झालो. आणि माझी पोस्टिंग होती इथं नांदुऱ्याजवळ येरळी प्रोजेक्ट म्हणून आहे, जो की आपल्या विदर्भातला रिव्हर ब्रिज, म्हणजे रिव्हर ब्रिज जर म्हटला तर तो सगळ्यात मोठा रिव्हर ब्रिज आहे. हा, 950 मीटर त्याची लेंथ आहे आणि अप्रोचेस मिळून तो 2.5 किलोमीटरची लेंथ आहे त्याची. अच्छा. आणि हाईट पण जवळपास त्याची येईल 35 ते 40 मीटर पर्यंत. बराच मोठा प्रोजेक्ट. तो ऍक्च्युली जिगाव डॅम अफेक्टेड प्रोजेक्ट आहे. अच्छा. हा, त्याच्यामुळे तिथं वॉटर लेवल खूप राहत असल्यामुळं आधीचा ब्रिज जो आहे तो सबमर्स होणार आहे, म्हणून हा नवीन ब्रिज त्याच्यावरती बांधण्यात आलेला आहे. बरोबर, त्यामुळे त्याही प्रोजेक्टवर काम करायला. तर तो पूर्ण प्रोजेक्ट म्हणजे सुरुवातीपासून माझ्या हातूनच रन झालेला आहे. तिथे ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी काम केलेलं आहे आणि आता तो सध्या फिनिशिंग लेवलला आलेला आहे. ब्रिज कम्प्लीट करून मी तिथनं निघून आलो आणि मग मी माझी स्वतःची कंपनी चालू केली. व्हेरी गुड. हा, म्हणजे 2016 पासून मी माझी स्वतःची कंपनी सुरू केली. सो आता येऊया काही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा विचारायचा, तुम्ही आता इतक्या वर्षांमध्ये आणि इतकं फील्ड वर्क केल्यानंतर कामगार किंवा त्यातल्या त्यात अकुशल कामगार यांच्याशी बराच तुमचा संबंध आला असेल, तर या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? सर, ऍक्च्युली अकुशल कामगारांकडून काम करून घेणं म्हटलं म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे. कारण त्या लोकांना कुठल्याही टेक्निकल नॉलेज नसतात. थंब रूल प्रमाणे ते लोक कामं करतात, पण त्यांना त्या पद्धतीने ते समजावून सांगणे, त्याचे काय साईड इफेक्ट आहेत, काय आस्पेक्ट प्रॉस्पेक्ट काय असतील हे त्यांना समजावून सांगणे आणि त्यांच्याकडून करून घेणे हे खूप मोठं चॅलेंज आहे. बरोबर. कारण ते लोक इझिली त्या गोष्टी अचीव्ह करू शकत नाहीत, कारण त्यांची ती क्वालिफिकेशन नसते, ती ग्रास्पिंग पॉवर नसते. बरोबर. ते एक थंब रूल प्रमाणे कामं करतात, मग त्याच्यामध्ये त्यांना समजून सांगण्यात खूप वेळ जातो आणि खूप एनर्जी लॉस होते. होय. आणि हे झालं कामगारांच्या बाबतीत. तसंच एक टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, की टेक्नॉलॉजी मधला बदल सुद्धा तुम्ही मागच्या काही 10-12 वर्षांमध्ये बघितला असेल. तर आता तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला मशिनरी साइड ऑफ व्ह्यू आणि सॉफ्टवेअर साइड ऑफ व्ह्यू कशी होते? सर, टेक्निकली आपण बघितलं तर तंत्रज्ञानाची मदत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे जसं आधी काय करावं लागायचं, की एखादी बिल्डिंग जर आपल्याला प्लॅन करायची आहे तर आधी स्केच करावं लागायचं हाताने. मग हाताने स्केच करत असताना त्याच्यामध्ये खूप वेळ जायचा, त्याच्यानंतर अॅक्युरेसी यायची नाही. पण आता काय की सॉफ्टवेअर आलेले आहेत, AutoCAD आहे, 3D Max आहे, असे बरेचसे सॉफ्टवेअर आलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला वेळ खूप कमी लागतो आणि अॅक्युरेसी जी आहे ती अॅक्युरेसी प्रॉपर मेंटेन होते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही असं बघितलेलं आहे की काही इंजिनियर्स अजूनही जे जुने लोक आहेत ते स्केच करतायत हाताने. बरोबर. ज्यावेळेस ऍक्च्युअल साईटवरती आपण त्याला लेआउट करायला जातो तर ते साईटवरती लेआउट बसत नाही. बरोबर. जागा लिमिटेड असते, कारण कुठल्याही घराचं बांधकाम म्हटल्यानंतर आजूबाजूनी बांधकाम राहणारच आहे, त्याच्यामध्ये ते बसवायचं आहे, ते ऍक्च्युअली बसत नाही. तेच जर आपण सॉफ्टवेअरची मदत घेऊन जर केलं, आता कॉर्डिनेट आलेले आहेत,
टोटल स्टेशन वगैरे आहेत, असे सर्वेचे इन्स्ट्रुमेंट आहेत. त्यांनी काय होते की आपण एक वेळ सर्वे करून घेतला का त्याचे कोऑर्डिनेट आल्यानंतर तो प्रॉपर जी डायमेन्शन्स आहेत ते आपल्याला मिळतात आणि त्याच्यावर आपण लेआउट करू शकतो. बरोबर. तसंच आपल्याला बार बेंडिंग मशीन आहे, हो. परत कॉन्क्रीट मिक्सर आहेत. आता नवीन नवीन प्रकारचे कॉन्क्रीट मिक्सर आलेले आहेत. आधी काय असायचं की आपल्याला मिक्सरमध्ये बॅचेस ज्या टाकायच्या आहेत ह्या मॅन्युअली टाकावं लागत होत्या. त्याच्यामध्ये कुठला लेबर किती मटेरियल टाकतोय ह्याचं काही गणित लागायचं नाही, कारण तो एक वेळ मोजणार, 2 वेळ मोजणार, नंतर काही मोजणार नाही. आता डिजिटलीकरण झाल्यामुळे काय झालंय की मशीन स्वतः सगळं मटेरियल घेते, त्याच्यामुळे आपल्याला अॅक्युरेसी मिळते. बरोबर. आणि त्या मटेरियलची आपल्याला स्ट्रेंथ मिळते, प्रॉपर जी स्ट्रेंथ पाहिजे होती ती मिळते. टेक्नॉलॉजीचा हा खूप मोठा फायदा होता. बरोबर आहे. दुसरा आता गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही काम करताय, तर त्यातले काही महत्वाचे प्रोजेक्टची नावं सांगू शकाल का की ज्या प्रकल्पांवर तुम्ही काम केलेलं आहे? गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट म्हणजे माझा एक IRDP प्रोजेक्ट होता अहमदनगरचा, तो एक प्रोजेक्ट झालाय. त्याच्यानंतर माझा SMS इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून जो आहे येरळी ब्रिज सांगितलं, तो सगळ्यात मोठा प्रोजेक्ट माझा. बरोबर. त्याच्यानंतर माझा एक प्रोजेक्ट आता याला नेकनामपूरला झालेला आहे. त्या गावाला ऍक्च्युली स्वातंत्र्यापासून रस्ता नव्हता, देश स्वतंत्र झाला तेव्हापासून रोड नव्हता. बापरे. तो रस्ता आम्ही बांधकाम करून दिला आता. क्या बात आहे. आपल्या याच्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत. आणि एक चौथा प्रोजेक्ट माझा जळगाव जामोद मध्येच हनुवतखेड रायपूर म्हणून आहे, तो एक प्रोजेक्ट आहे. तो म्हणजे तो थोडा चॅलेंजिंग होता कारण पहाडी एरियामध्ये प्रोजेक्ट आहे, त्यामुळे त्याच्यात एक वेगळ्या अडचणी होत्या. दुसरं असं विचारायचं, तुम्ही आता इथले मूळचे रहिवासी आहात आणि आता एक इंजिनियर आहात आणि गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टवर तुम्ही इतकं काम केलेलं आहे, म्हणून जर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक आपण डोळ्यासमोर आणलं तर कुठल्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? जर बुलढाण्याचा आपल्याला सर्वांगीण विकास हवा असेल तर एक इंजिनियर या नात्याने तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवर आता काम झालं पाहिजे? बुलढाणा जिल्ह्याचा जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे तर सगळ्यात आधी जो ड्रीम प्रोजेक्ट आहे बुलढाण्याचा, म्हणजे जिगाव डॅम जो आहे, तो सगळ्यात आधी प्रायोरिटीवरती घेऊन तो पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण खूप वर्षापासून तो प्रोजेक्ट रखडलेला आहे आणि तो प्रोजेक्ट जर कम्प्लीट झाला तर पूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं सोनं होईल असं मला वाटतं. कारण काय आहे की शेतकरी वर्ग खूप मोठा आहे आणि जर जिगाव डॅम जर कम्प्लीट झाला तर त्याचे जे बॅकवॉटर आहे आणि ते त्यांनी जी सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, कारण तसाही आमचा एरिया म्हटलं म्हणजे अवर्षण प्रवर एरिया आहे, पाण्याची खूप कमतरता आहे. तर तो प्रोजेक्ट कम्प्लीट झाला तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि बुलढाण्याचं सोनं होईल असं मला वाटतं. त्यासोबत सोबत आता रोडचे काम तर चाललेलेच आहेत. समृद्धी महामार्ग झालेला आहे, परत आता आमच्या हायवेचं रुंदीकरण झालेलं आहे. तर तसे बाकीचे रस्ते सुद्धा जर डेव्हलप झाले, तसे बऱ्यापैकी झालेले आहेत आता, पण अजून जे काही राहिलेले आहेत ते जर व्यवस्थित डेव्हलप झाले तर दळणवळणाचे साधनं वाढतील, जेणेकरून काय होईल की कुठलाही माल हा बाहेर नेण्यासाठी सोयीस्कर होईल. पण या सगळ्यामध्ये शासन कशी मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं? शासनाने एकच मदत करायला पाहिजे की जे फंड्स आहेत हे वेळोवेळी अलॉट केले पाहिजे. कारण काय आहे की सध्या या 2 वर्षामध्ये आपण बघतोय की फंड्सची फार मारामारी होते, फंड्स अवेलेबल नाही होत आहेत. तरी शासन दरबारी आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी लक्ष देऊन किमान जिगाव प्रोजेक्ट तरी लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे. बरोबर, जेणेकरून सर्वांची आर्थिक उन्नती होईल, सगळ्यांना त्याचा आर्थिकरित्या फायदा होईल. या फील्डमध्ये आता जी नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? सर ऍक्च्युली नवीन तरुणांना सल्ला द्यायचा म्हटला तर त्यांनी अवश्य याच्यामध्ये यावं आणि त्यांनी काम करावं. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड जी आहे ही एवढी व्हास्ट आहे. आज मी 2003 पासून काम करतोय, सिन्स 20 इयर्स मी काम करतोय, पण मला आज 10% पण एक्सपिरियन्स नाही असं मी म्हणते. एवढी मोठी ही व्हास्ट फील्ड आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये जेवढे लोक येतील आणि त्यांचं योगदान, नवीन पिढी जे येणार आहे हे नक्कीच नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. बरोबर. म्हणजे आमच्या आधीची जी पिढी होती ते त्यांचे अनुभव घेऊन आली. आमची जी पिढी आहे हे आम्ही जे शिकलो किंवा आम्ही जे तिकडनं जे जवळपास जमवलेलं आहे ते आमचे अनुभव आहेत. पण टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने जर बघितलं तर आताची जी येणारी पिढी आहे ह्यांच्याकडे ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजी आमच्यापेक्षा सरसच असणार आहे. बरोबर. तर त्यांनी अवश्य या फील्डमध्ये यावं आणि ते जर या फील्डमध्ये आले व्यवस्थितरित्या, त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे किंवा त्यांच्याकडे जे काही त्यांचे एक्सपिरियन्स असतील ते जर त्यांनी ह्याच्यामध्ये टाकले तर नक्कीच आपल्या देशाला त्या गोष्टीचा खूप मोठा फायदा होईल. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, आपण वापरलं पाहिजे? स्टील निवडताना आपण सगळ्यात पहिले तर त्याची टेन्साईल स्ट्रेंथ, यील्ड स्ट्रेंथ, डक्टॅलिटी, परत त्याच्यामध्ये बेंड आणि रिबेंड करताना त्याच्यामध्ये कुठल्या काही क्रॅक्स वगैरे डेव्हलप होतात का, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहत असतो.
आणि त्याच्यात सगळ्यात एक महत्त्वाचा विषय असा की त्या बारचं प्रॉपर वेट आहे का नाही. बऱ्याचशा कंपन्यांचं काय असते की पेपरवरती लिहून देतात का आमच्या बारचं हे वेट आहे, स्टँडर्ड वेटला ते कुठेतरी मॅच करतात आणि लिहून देतात की आमच्या बारचं हे आहे स्टँडर्ड प्रमाणे आमचं हे असं आहे त्याचं आहे. ऍक्च्युली फील्डवर पाहताना आपण जे पाहतो की ते त्याप्रमाणे नाही भरत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय होते की मग त्या स्ट्रक्चरची स्ट्रेंथ ऑटोमॅटिक कमी होऊन जाते. बरोबर. हा, बऱ्याच ठिकाणी काय होते की वेट कमी होते किंवा मग त्याच्यामध्ये डक्टिलिटीचा प्रॉब्लेम येतो, स्ट्रेंथचा प्रॉब्लेम येतो. मग त्या ठिकाणी ते स्ट्रक्चर फेल्युअरकडे जाण्याचे चान्सेस मॅक्सिमम असतात. बरोबर. टेक्निकली आपण ह्या गोष्टी अवश्य बघायला पाहिजे. अच्छा. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरला का? तुमचा अनुभव कसा होता? सर, आयकॉन स्टील मी वापरलेला आहे. माझ्या नेकनामपूर साईडला मी आयकॉन स्टील वापरलेलं आहे. बरं बरं. तर मला म्हणजे खरोखर आयकॉन स्टील म्हणजे उत्कृष्ट स्टील आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मी बाकीचे स्टील सुद्धा वापरलेले आहेत. त्या कम्पेअरमध्ये मला जे स्पेसिफिकेशन्स जे आहेत ते ज्याप्रमाणे कागदावर आहे त्याप्रमाणे साईटवर आहेत. म्हणजे बाकीच्यांसारखं नाही का कागदावर काही आहे आणि साईटवर काही आहे असं नाहीये. मग त्याच्यामुळे ती एक श्युरिटी येते का आपण जे स्ट्रक्चर करतोय, कारण कुठलंही स्ट्रक्चर केल्यानंतर आपण तिथून निघून जातो. असं नाही की आपण निघाल्यानंतर आपली जबाबदारी संपली. बरोबर. ते स्ट्रक्चर आहे तोपर्यंत कुठं ना कुठं आपली त्याची जबाबदारी आहे. हा, पण ते वापरल्यानंतर आयकॉन्स वापरल्यानंतर आपल्याला ते शाश्वती आहे का आपण एक व्यवस्थित काम करू शकतो. त्या बात. सो हे होते इंजिनियर योगेश गव्हात्रे सर. आणि त्यांनी त्यांचा जसं त्यांनी सांगितलं तसं 10-20 वर्षांचा अनुभव खरं मांडणं काही मिनिटांमध्ये अवघड होतं, पण फार मोजक्या महत्त्वाच्या शब्दात तुम्ही तो मांडलात. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.